नमस्कार. कोणताही व्यायाम करण्याआधी वॉर्मअप करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरीरात वात शिरू नये, कुठे लचक भरू नये, चमक भरू नये, तसंच शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगलं असावं आणि कुठल्याही शरीरातल्या हाडपेरांमध्ये अडखळ असू नये, यासाठी आपल्याला सुरुवातीला वॉर्मअप करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि वॉर्मअप करताना सर्वसाधारणपणे ज्या चुका आपल्याकडून होतात त्या आज आपण जाणून घेणार आहोत. कारण जितका चांगला तुमचा वॉर्मअप तितकीच क्वालिटी एक्सरसाइज, तितकाच क्वालिटी फिटनेस तुम्ही करणार आहात. त्यामुळे वॉर्मअप चांगला करणं खूप गरजेचं आहे. आणि अनेक योग वर्ग घेताना मला असं जाणवलं की जोपर्यंत आपण पूर्णपणे लक्ष देत नाही ना वॉर्मअप करताना, आपण काय करतोय त्याकडे, तोपर्यंत मात्र आपल्याकडून या चुका होत राहणार अगदी वर्षानुवर्ष. म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण व्यायामाची सुरुवातच वॉर्मअप पासून होते म्हटल्यानंतर आपण याकडे अधिक लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तर चला आपण वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण मानेपासून पायांपर्यंतचा वॉर्मअप करू शकतो किंवा पायांपासून मानेपर्यंत येऊ शकतो. तर आपण मानेपासून सुरुवात करतोय. मानेच्या हालचाली करताना ही एक एक्सरसाइज आपण नेहमी करतो आणि ही करतो. त्यानंतर सेमी सर्कल करतो आणि मागून असा सेमी सर्कल. आता या चारही एक्सरसाइज भरपूर महत्त्वाच्या आहेत, पण यामध्ये वरती बघताना फक्त एवढं केलं म्हणजे आपलं लक्ष नसेल आणि फक्त आपण वर वॉर्मअप करायचा म्हणून करतोय आणि एवढं केलं तर जो ताण इथे मिळणं आवश्यक आहे, जो ताण इथे मिळणं आवश्यक आहे तो मिळणारच नाही. त्यामुळे तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे. जितकं अंतर हनुवटी आणि इथे तयार होईल, निर्माण होईल, तितका तुम्हाला त्याचा उपयोग होईल. वर आणि पूर्ण खाली, मानेला खाली दाबायचं आहे, परत वर मग खाली, परत मान वर आणि खाली घेताना पाठीच्या कण्याचा वापर इथून नाही झाला पाहिजे, फक्त सर्वाइकल भाग म्हणजे मानेतून झाला पाहिजे. हा नाही, हे चुकीचं आणि हे बरोबर. तसंच उजवीकडे आणि डावीकडे अशी मान घेताना आपल्या खांद्याच्या वरती हनुवटी येणं महत्त्वाचं आहे. आणि हेच आपण कॅज्युअली केलं तर असं करणार, आणि हेच आपण लक्ष देऊन केलं तर असं. हे बघा, हनुवटी माझ्या खांद्याच्या वरती येते. 1 2 3 4. परत खांद्याच्या वरती हनुवटी यावी यासाठी तुम्ही मागे टर्न नाही करायचं. हा टर्न केला तरी ते टर्नच हा लोअर बॅकमधून अप्पर बॅकमधून होतोय, तर हाही चुकीचा आहे. पाठीचा कणा अगदी स्टेडी ठेवून, सरळ ठेवून फक्त मानेची हालचाल. तसंच सेमी सर्कल करताना हनुवटी जितकी इथून जवळून नेता येईल तितकी जवळून न्यायची, कॉलर बोन्सच्या जवळून न्यायची. टेकवता आली तर उत्तमच. हनुवटी जर टेकली जात असेल तर छान व्यायाम होतो. असा मानेचा व्यायाम पूर्ण झाला की मागून सुद्धा सेमी सर्कल मान फिरवून घ्यायची. कान खांद्याला लावला, परत मी इथून मान इकडे घेतली आणि परत कान इकडे खांद्याला लावला. चला, मानेचा व्यायाम पूर्ण झालेला आहे. आता खांद्यांचा व्यायाम करूया. हात खांद्यांवरती ठेवलेले आहेत आणि आता दोन्ही हात या पद्धतीने फिरवून घ्यायचे. मी काय पाहिलं सांगू तुम्हाला, अशा पद्धतीने वॉर्मअप केला जातो. म्हणजे अशाच पद्धतीने 5-10 वर्ष वॉर्मअप सलग करत राहणारे लोकसुद्धा मी पाहिलेले आहेत. फक्त इथे महत्त्वाचं काय तर एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे अवेअरनेस. तुम्हाला जितकं कॉन्सन्ट्रेट करता येईल तितकं केलं पाहिजे. आणि कुठे केलं पाहिजे तर ज्या भागाचा वॉर्मअप होतोय, ज्या भागाला ताण देण्यासाठी आपण एखादा प्रकार करतोय. जसं हे का करतोय आपण, खांद्यातून हात असे फिरवण्यासाठी आणि इथून चांगला व्यायाम घडावा, हात किंवा खांद्यांचा भाग हा मोकळा व्हावा, इथलं ब्लड सर्क्युलेशन वाढावं, योगासनं करताना इथे पाठीत वगैरे भरू नये, तर अशा उद्देशाने आपण वॉर्मअप करतोय. तो उद्देश तर पूर्ण व्हायला पाहिजे. त्यासाठी तुमचे हात इथून गेले पाहिजेत. दोन्ही हातांचे कोपरे एकमेकांना लागू देत. त्यानंतर कानाला हाताचे दंड आतल्या बाजूने, या बाजूने लागू देत. 1 2, त्यात तुम्ही श्वास घ्या. 3 4, रिबकेज पूर्ण ताणली जाऊ देत आणि फुफ्फुस आतून पूर्ण भरून येऊ देत. रिवर्स.
वाढत्या वयानुसार आपल्या शरीरातला ताठरपणा खूप वाढत जातो. म्हणजे अगदी मी 50 किंवा 55 मधल्या लोकांना जेव्हा शिकवते किंवा 60तल्या लोकांना जेव्हा हेच व्यायाम प्रकार शिकवते, तेव्हा त्यांना इथून हात मागे पण घेता येत नाही. म्हणजे इतकी अडखळ शरीरामध्ये असते. एवढाच हात फिरवता येतो, एवढाच हात फिरवता येतो. मानसुद्धा एवढीच घेता येते. म्हणजे नंतर कितीही प्रयत्न केले तरी पण ही अडखळ घालवण्यासाठी आपल्याला वर्षभर सराव करत राहावा लागेल. पण तेच आत्ता आपल्याला नैसर्गिकरित्या शरीरामध्ये लवचिकता मिळालेली आहे, तर ती टिकवून ठेवणं हेच आपल्या हातात आहे. आणि म्हणून मी तुम्हाला यातले बारकावे सांगते की ते बारकावे लक्षात घेतले की तुमचा व्यायाम खूप चांगला होईल. आता आपण पुढे वळूयात. दोन्ही हात समोर ठेवायचेत आणि एक हात खांद्यावरती ठेवायचा. हात पूर्णपणे असं गोल फिरवण्यासाठी आपण एक हात इथे खांद्यावरती ठेवतोय. आता खांद्यावरती हा हात ठेवताना एक लक्षात घ्या की आपल्याकडून ही मुवमेंट होऊ नये अशी. म्हणजे 1 2 हे होऊ नये, यासाठी अप्पर बॉडी स्टेडी ठेवण्यासाठी आपण या हाताचा वापर करतोय. मग हा हात जेव्हा इथे ठेवतो तेव्हा लक्षात घ्यायचे की इथून ते इथपर्यंतचा भाग, ओटीपोट ते खांदे इकडेच राहणार. हलणार तो फक्त तुमचा हात आणि तो असा समोरून. आता एक बाजू नीट लक्षात घ्यायची की एक सेंटर आहे हा मधला, नाक किंवा दोन्ही भुवयांच्या मधला भाग किंवा बेंबी. तर हा पूर्ण जो सेंटर आहे याच्या उजवीकडचा भाग एका वेळेस हलायला पाहिजे. म्हणजे ही एक्सरसाइज करताना हे होऊ नये. राईट साईडची मुवमेंट करताना लेफ्ट साईडची मुवमेंट होऊ नये. तसंच लेफ्ट साईडची करताना राईट साईडची मुवमेंट होऊ नये, हे लक्षात घ्या. तर हा हात फिरवताना बरोबर माझ्या नाकपुडीच्या समोरून असा गेला पाहिजे, उजव्या नाकपुडीच्या समोरून. चला हेच आपण रिव्हर्स पद्धतीने घेऊयात. आत्तापर्यंत आपण अप्पर बॉडी पूर्ण स्टेडी ठेवलेली आहे आणि फक्त हाताची हालचाल सुरू आहे. हेच दुसऱ्या हाताने सुद्धा करायचं. 1 2 3 4. कानाला हात लागू द्यायचा. कानाला हे बघा या पद्धतीने हात पूर्ण फिरवून घ्यायचे आणि दोन्ही हात फिरवताना सुद्धा असंच 1 2 3 4. आणि हेच रिव्हर्समध्ये सुद्धा, उलट दिशेने सुद्धा. ब्रिस्ट रोटेशन करताना दोन्ही हातांच्या मुठी अशा गोल फिरवून घ्यायच्यात. पण हे ब्रिस्ट रोटेशन करत असताना आपले हात इथून हलू नये याची काळजी घ्यायची. तसंच चावी फिरवल्याप्रमाणे हात असे फिरवायचे नाहीये. तर तुम्हाला सगळी बोटं आतमध्ये घ्यायची आहेत, त्यावरून अंगठा ठेवायचा आहे, हात घट्ट ठेवायचे आहेत, जेणेकरून फक्त मनगटांमधून तुमच्या या मुठी फिरल्या जातील या पद्धतीने. आणि हेच रिव्हर्स सुद्धा, उलट दिशेने सुद्धा करायचं. यानंतर हातांच्या बोटांना असं ताणायचं आहे. खालच्या दिशेला हाताची बोटं अशी ताणून घ्यायची आहेत. चांगल्या प्रकारे हा ताण द्या. मग उलटा घ्या हात आणि आतल्या दिशेला बोटं ताणा. तसंच दुसऱ्या हाताची बोटं. आता बोटांना आपण खेचतोय ना तेव्हा इथे ताण येतोय. उलट दिशेने जेव्हा मी खेचते तेव्हा इथे ताण येतोय असा. पाठीमागे वाकताना असं वाकताना इथून वाकू नका. म्हणजे जेव्हा आपण वॉर्मअप करताना फ्रंट अँड बॅक ही जी एक्सरसाइज करतो ही करत असताना गुडघे पण वाकले नाही पाहिजेत, हेही नाही झालं पाहिजे. नाहीतर इथे मागे ताण येणार नाही आणि त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही. पाय असे सरळ राहू द्या आणि इथून पाठीमागे वाकताना असे जाऊ नका. असे गेलात तर फक्त कमरेला व्यायाम घडेल, छाती ताणली जाणार नाही, पोट ताणलं जाणार नाही आणि मान आणि पाठ इथून बेंड चांगला होणार नाही आहे. त्यासाठी तुम्ही छातीला पुढे घ्यायचे आणि हातांना मागे ताणायचे. त्यामुळे तुम्ही पाठीच्या कण्याला पूर्णपणे मागे वाकवू शकता. खाली मागे परत खाली. हिप रोटेशन करताना अर्धवट याप्रमाणे फक्त कंबर फिरवू नका. चारी साईड कव्हर झाल्या पाहिजेत. समोर राईट साईडला, लेफ्ट साईडला, मागे आणि परत राईट, परत समोर, लेफ्ट, मागे आणि राईट. आणि हेच राऊंडमध्ये असं येणार. कमरेचा भाग अनेक जण या पद्धतीने करतात. म्हणजे कंबर पण फिरते पण तुम्ही सुद्धा पुढे वाकताय. अप्पर बॉडी स्टेडी ठेवून फक्त वेस्ट पोर्शन. हेच रिव्हर्स. 1 2 3 आणि 4 असं. यानंतर हामस्ट्रिंग स्ट्रेच करताना 1 2 3 4 ही एक्सरसाइज करताना पण मगाशी सांगितलं तसंच गुडघे सरळ, गुडघे वाकवून असं अजिबात करू नका. सरळ ठेवल्यानंतर परत कमरेचा व्यायाम चांगला होण्यासाठी आतल्या दिशेने सुद्धा हातांना असं खेचत राहा. यानंतर
पुढचा पाय असा वाकवताना मागचा पाय असा वाकवू नका, कारण वाकवला तर इकडे ताणच जाणवणार नाही. मागचा पाय एकदम सरळ आणि कडक ठेवायचा. आणि हे केलं तर तुम्हाला बरोबर इकडे स्ट्रेच येईल आणि इथे मागे स्ट्रेच येईल. हे झालं की दुसऱ्या पायाने सुद्धा हा स्ट्रेच असाच करून घ्या. अँकल रोटेशन करताना जसं आपण रिस्ट रोटेशन करताना लक्ष दिलं बरोबर या जॉईंटवरती, तसंच तुमचं लक्ष बरोबर या अँकल जॉईंटवरती पाहिजे. त्यासाठी 1 2 पूर्ण रोटेट, 3 4. हेच रिव्हर्स घेताना सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने गोल फिरवा. आणि हे दुसऱ्या पायाने सुद्धा करा. अल्टरनेट टो टच ही एक्सरसाइज शेवटी तुम्हाला करायची आहे. हात असे ताणायचे बाजूला. त्यानंतर 1 2 3 4. हे करताना बऱ्याचदा काय होतं, पाय सरळ पाहिजेच पण त्यासोबत बऱ्याचदा आपला हात इथेच राहतो. इकडे करताना पण वरच. पण याच्याऐवजी तुमचा हात जर पूर्ण इथे टेकला, म्हणजे डावा हात उजव्या पायाला टेकला, उजवा हात पूर्ण वरती केला, तर मात्र इथे पोटाला चांगला ट्विस्ट मिळेल, पाठीला चांगला ट्विस्ट मिळेल. हेच फास्ट करताना हे पाहिजे. तर लोअर बॅकमधून ट्विस्टिंग होण्यासाठी तुम्हाला हात जास्त वरती न्यायचा आहे, हे नीट लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे वेगवेगळे व्यायाम प्रकार आपण आपल्या वॉर्मअपमध्ये अंतर्भूत करून घेऊ शकतो. जनरल वॉर्मअप, स्पेसिफिक वॉर्मअप आणि डायनामिक वॉर्मअप असे 3 वॉर्मअपचे प्रकार आहेत. त्यापैकी आज आपण जनरल वॉर्मअप पाहिलेला आहे. स्पेसिफिक वॉर्मअप म्हणजे पुढे जी काही एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे त्यासाठी काही विशेष तयाऱ्या, म्हणजे ज्यामध्ये काही स्ट्रेचेस अजून ॲड ऑन होतील. जसे फॉरवर्ड बेंडिंगमध्ये तुम्हाला काही प्रकार करायचे तर खाली बसून तुम्हाला हा स्ट्रेच करायला पाहिजे, पुढे स्वतःला असं ढकललं पाहिजे, अप्पर बॉडी स्ट्रेचिंग आणि लोअर लेग स्ट्रेचिंग झाली पाहिजे. आणि ट्विस्टिंगमधले काही प्रकार करायचे असतील तर आणखीन ट्विस्टिंगच्या काही एक्सरसाइज, ही सुद्धा एक्सरसाइज आपण जनरल वॉर्मअप करताना केली पाहिजे. जेव्हा मानेचे आणि हाताचे व्यायाम प्रकार होतात त्यानंतर ही ट्विस्टिंग करा. ही ट्विस्टिंग करताना सुद्धा कंबरेतून अनेक जण असे ट्विस्ट करतात, 1 2 3 4. आणि हे अत्यंत चुकीचं आहे. कंबर आणि पाठ ही आहे तशीच राहिली पाहिजे. ट्विस्टिंग करताना फक्त अप्पर बॅकमधून ट्विस्ट झाला पाहिजे. हे बघा, कंबर समोरच आहे, तुमच्याच दिशेला आहे. मी कंबर या दिशेला फिरवतच नाही आहे, फक्त अप्पर बॉडी ट्विस्टिंग सुरू आहे. जनरल वॉर्मअप तुमच्या लक्षात आला. स्पेसिफिक वॉर्मअप करताना आणखीन त्यामध्ये काही स्ट्रेचेस तुम्हाला ॲड ऑन करायचे असतात. जसे हाताचे हे स्ट्रेच केले, हाताला खेचायचं, शक्य तेवढे जवळ घ्यायचं, तसंच मागूनही हा स्ट्रेच करायचा. आणि स्पेसिफिक वॉर्मअप करताना म्हणजे स्ट्रेचेस करताना श्वासावरती लक्ष देऊन आपण अनेक प्रकार करायचे असतात. असेच विविध स्ट्रेचेस तुम्ही तुमच्या वॉर्मअपमध्ये घेऊ शकता. डायनामिक वॉर्मअप म्हणजे ज्या प्रकारांमध्ये आपल्याकडून धावणं होतं, म्हणजे कार्डिओ एक्सरसाइज होते, असे काही वॉर्मअप प्रकार. तर जागच्या जागी आपण करू शकतो असे वॉर्मअपचे काही प्रकार मी तुम्हाला पटकन दाखवते. जसं आपण धावू शकतो किंवा किक्स करू शकतो. धावताना काय होतं की साधारणतः पाय आपल्याकडून कमी उचलले जातात आणि याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं त्याला इंटेन्सिटी वाढवणं असं म्हणतात. म्हणजे इथपर्यंत पाय उचललेत तर हे सुरुवातीला 10-15 सेकंद, अर्धा मिनिट ठीक आहे जॉगिंगसाठी. आणि त्यानंतर स्पॉट रन, स्पॉट म्हणजे जागच्या जागेला, रन म्हणजे धावणं. तर जागच्या जागेला धावताना तुम्हाला पाय एवढा वरती घ्यायचा आहे, कमरेच्या रेषेत गुडघा आला पाहिजे आणि गुडघ्याच्या रेषेत पायाचा तळवा आला पाहिजे. या पद्धतीने एवढा. आणि 1 2 3 4 5 6 7 9 10. तर या पद्धतीने स्पॉट रनिंग झाली की मग तुम्ही किक्स करायचे. किक्स करताना सुद्धा खालचा पाय सरळ ठेवायचा, 1 2. वरचा पाय सुद्धा सरळ, वरचा पाय सरळ. आणि अनेक जण असा पाय वाकवतात, तेही न वाकवता सरळ. नीट खालच्या पायावर लक्ष द्या माझ्या. असे किक्स करू शकता. आणि जागच्या जागेला परत तुम्ही दोरीच्या उड्या आपण जशा मारतो तसे जम्प्स करता येतील, साईड जम्प्स करता येतील.
तर असे एक थोडक्यात आपण काही डायनामिकचे पण प्रकार पाहिलेले आहेत. तर पूर्णपणे वॉर्मअप आज आपण जाणून घेतला आहे, पण तरीसुद्धा यातले आणखीन बारकावे आणि आणखीन व्यायाम प्रकार आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मात्र आज ज्या गोष्टी आपण लक्षात घेतलेल्या आहेत त्यावर विचार करा आणि तुमच्या वॉर्मअपमध्ये लवकरात लवकर इम्प्रूव्हमेंट करा आणि उत्तम व्यायाम करून निरोगी जीवन जगा. धन्यवाद.